आपण कंद लागवड केल्यानंतर त्याच्यातून नवीन कोंब येत असतात आणि तो कोंब साधारणतः कधी येतात या संदर्भात आपण जेवढी माहिती घेणार आहोत तेवढी आपल्याला असं लक्षात आलं की संतोष खोतची लागवड केलेली आहे, ती कधी केलेली आहे आणि त्याचे कोंब कसे आले ते पाहूया आपण. तरी कधी लागवड केली आहे तुम्ही? ही साधारण मी 31 जुलैला लागवड केलेली आहे. बर हो केलं, म्हणजे लेट केली मी लागवड. हा. म्हणजे पण ते जून जुलैला करतात जून जुलैला करतात, पण ती मी करायची नव्हती तरी पण मी केली. बर, काय काय टाकाऊ कंद होते, म्हटलं टाकून देण्यापेक्षा हा हा हा. ते लागवड केलेली बरी ती. बर, मग हे जे एवढे त्यात परत कोंब एवढे फुटले हा, नवीन? कोंब साधारण 8-10 कोंब फुटलेले आहेत त्याच्यात. बर, ठीक. ही जी कंदापासूनची लागवड आहे बांबूची, ती मानगा आणि बोरवेट या प्रकारची आहे आणि त्यांनी आपल्या शेतामध्ये कंद देत असताना जे नंतरची काही कंद लोक त्यांच्याकडे मेहनत करतील ना तर शिल्लक खूप होते. भारी ठरणार, जबरदस्त. आणि त्या शिल्लक असलेल्या कोंबाची त्यांनी इथे लागवड केलेली आहे कंदाची, आणि त्या कंदापासूनच्या लागवडीतून आपण हे पाहतो की चांगल्या प्रकारे आणि मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी हा प्लॉट सुद्धा बघायला हरकत नाही. हे बघितल्यानंतर लक्षात येतं की कंदापासूनची लागवड किती उपयुक्त ठरू शकते आणि त्याचं उत्पन्न चांगल्या प्रकारे कसं येतं. आणि ज्या बांबूला मागणी आहे, मानगा आणि बोरबेट अशाच प्रकारच्या ह्या दोन जाती आहेत की जे द्राक्ष बागेसाठी किंवा अन्य कामासाठी, दूध कामासाठी किंवा जे बांधकामासाठी लागतात त्या ह्या सगळ्यासाठी हा बांबू उपयुक्त ठरतो. आणि महाराष्ट्रात चांगल्या प्रमाणाच्या बांबूला मागणी आहे, अशाच बांबूची लागवड आहे. आणि ही बेड पाहिल्यानंतर, ही शेती बघितल्यानंतर आपल्याला खरोखर असं वाटतं की ही एक चांगल्या प्रकारची शेती आपल्याला शेतकऱ्यांसाठी होऊ शकते. बांबू महान्यूज शेअर करा, सबस्क्राईब करा. बांबूच्या अधिक माहितीसाठी आमचे चॅनेल पाहत राहा.